नमस्कार, मी मच्छिंद्र गोरे. आपले शास्त्र या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. इथं जे आपले शास्त्र आहे ते शास्त्र आपण जरा समजून घेतोय. जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तर गर्भपात हे महापापेक्षा दुप्पट पाप आहे. तर गर्भपाताविषयी शास्त्र काय सांगतं ते आपल्याला बघायचं आहे. ज्याप्रमाणे ब्रह्महत्या करणे हे महापाप आहे, शास्त्र सांगितले, त्याप्रमाणे गर्भपात करणं हे देखील एक मोठं महापाप आहे. शास्त्रामध्ये गर्भपातला महापापापेक्षा दुप्पट पाप म्हटलेले. शास्त्रामध्ये गर्भपाताला महापापापेक्षा दुप्पट पाप म्हटलेले. यत् पापम ब्रह्महत्याय द्विगुणं गर्भपातिनं प्राचितनं तसस्तांती तस्य त्यागो विधीयते. पराशर स्मृतीमध्ये सांगितलेले. ब्रह्महत्येमुळे लागणाऱ्या पापापेक्षा दुप्पट पाप गर्भहत्या केल्यामुळे लागते. या गर्भपातरूपी महापापाला कोणत्याही प्रकारचे प्रायचित सांगितलेले नाही आणि या गर्भपाताला कोणतंही प्रायचित सांगितलेलं नाही आहे. याविषयी गर्भपात केल्याशिवाय त्या स्त्रीचा त्यागच करायचा असेल, त्या गर्भपात केल्यापेक्षा स्त्रीचा त्याग करा, पण गर्भपात करू नका असं शास्त्रात सांगितलेलं आहे. भगवंत विशेष करून कृपा करून जीवाला हा मनुष्य शरीर प्रदान करतात. विशेष करून की हे मनुष्य शरीर प्रदान करतात, परंतु नसबंदी गर्भपात करून अथवा निरोध, लूप, गर्भनिरोध गोळ्या इत्यादी संतती प्रदेव साधने वापरून जीवाला मनुष्य शरीर प्राप्त होऊ न देणे, जन्म घेण्यापूर्वी त्याला नष्ट करणे हे घोर पाप आहे. गर्भाने कोणत्याही प्रकारचे अपराध केला नसला तरी देखील त्या दुर्बळ जीवाची हत्या करणे त्यासोबत होणारा कितीतरी घोर अन्याय आहे. म्हणून तो एक जीव आहे, त्या जीवाला मारणं हे फार मोठं काय पाप आहे. तो जीव जर कादत जन्म येईल तर किती चांगले काम करतील, समाजसेवा करील, स्वतःचा देखील उद्धार करून घेईल, पण जन्माला येण्यापूर्वी त्याची हत्या करणे हे घोर महापाप आहे. स्वतःचा उद्धार कल्याण न करून घेणे हे देखील काय दोषी पाप आहे. तर मग दुसऱ्यांना देखील आपल्या उद्धाराची संधी प्राप्त न होणं देखील हे किती भयंकर पाप आहे. अशा महापापी स्त्री पुरुषांना पुढील जन्मामध्ये कोणत्याही प्रकारची संतती प्राप्त होणार नाही. तो निपुत्र राहून जन्मजन्मी पश्चाताप त्याला करावा लागेल. गर्भपात करणं हे सर्वात मोठं काय पाप आहे. म्हणून गर्भपात करू नये आणि मुलीचा गर्भपात तर करूच नाही. की मुलगापेक्षा मुलगी बरी, दोन्ही कुळाचा उद्धार करेल. जय.